भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन अतिशय धडाक्यात साजरा केला जातोय। पण आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सकाळीच आलेला हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी बघितला असेल। या व्हिडिओमध्ये दिल्लीतल्या काँग्रेस मुख्यालयाच्या जवळ जे ध्वजारोहणाचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमातला हा व्हिडिओ आहे। या व्हिडिओबद्दल अनेक दावे केले जातात। असंच दिसतं या व्हिडिओमध्ये की पूर्ण वंदे मातरम जेव्हा चालू झालं तेव्हा सोनिया गांधी थोड्याशा अनइझी झाल्या, त्यांनी ते थांबवायचा प्रयत्न केला, त्यानंतर खरगेंनी थांबवायचा प्रयत्न केला, मग राहुल गांधींनी एका कार्यकर्त्याला बोललं वगैरे वगैरे। या गोष्टींच्या मधून असं सांगितलं जातंय की पूर्ण वंदे मातरम हे काँग्रेसच्या मुख्यालयाजवळ म्हटलं गेलं नाही आणि ते थांबवण्याचा प्रयत्न या नेत्यांनी केला। याबद्दलचं नेमकं काय काय घडलं आणि खरोखर पूर्ण वंदे मातरम म्हटलं गेलं का आणि इतर गोष्टी काँग्रेसनं आता याचं काय क्लॅरिफिकेशन दिलंय, काँग्रेसचं म्हणणं काय, नेमकं त्यावेळेला काय घडलं, हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। काँग्रेसच्या दिल्लीतल्या मुख्यालयाला म्हणजे तिथल्या इंदिरा भवन जवळ ध्वजारोहणाचा कार्यक्रम आज सकाळी चालू होता। आज लाल किल्ल्यावर जे ध्वजारोहण झालं त्यासाठी राहुल गांधी विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून खरगे उपस्थित राहिले नव्हते, याबद्दलचा आक्षेप देखील घेतला गेला होता। पण मुद्दा असा होता, हा जो कार्यक्रम AICCच्या मुख्यालयाजवळ झाला या कार्यक्रमामध्ये काय घडलं, तर यामध्ये दिसलं की पहिल्यांदा पूर्ण वंदे मातरम सुरुवात झाली। म्हणजे वंदे मातरमची सुरुवातीची जी दोन कडवी आहेत ती आपण जनरली पहिल्यापासून म्हणत आलोय, अनेक वर्षांपासून म्हणत आलोय। आता त्यातली पुढची जी काही कडवी आहेत जी आपण जनरली म्हणत नाही त्याची सुरुवात झाल्यानंतर मग सोनिया गांधी थोड्या अनइझी झाल्या, त्यांनी ते थांबवायचा प्रयत्न केला, त्यांनी खरगेंच्याकडे इशारा करून काहीतरी सांगायचा प्रयत्न केला, मग खरगेंनी राहुल गांधींच्याकडे इशारा केला आणि त्यानंतर राहुल गांधींनी एका कार्यकर्त्याला बोलवलं, मग तो कार्यकर्ता पुढे आला, तो खरगेंच्या जवळ गेला, असं खूप काहीसं घडताना दिसलं। या सगळ्यामधून मग असा दावा केला जातोय आणि अमित मालवीय जे BJPच्या IT सेलचे प्रमुख आहेत त्यांनी देखील असं ट्विट केलंय की काँग्रेसच्या मुख्यालयाच्या बाहेर वंदे मातरमचा अपमान केला गेला, वंदे मातरम हे जे राष्ट्रगान आहे याचा अपमान केला गेला, ते थांबवण्याचा प्रयत्न झाला। पण नेमकं तिथं काय घडत होतं, काँग्रेसनं काय क्लॅरिफिकेशन दिलंय हे थोडक्यात बघूया। आता पहिला दावा म्हणजे वंदे मातरम पूर्ण गायलं गेलं की नाही, तर यामध्ये एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे ती म्हणजे वंदे मातरम पूर्ण म्हटलं गेलं। त्यावेळेला जे काही घडलं हे घडल्यानंतर परत सगळं शांत झालं आणि वंदे मातरम कंप्लीट केलं गेलं। ANIच्या व्हिडिओमध्ये हे स्पष्ट दिसतंय। पण आता पुढचा जो दावा आहे की हे वंदे मातरम थांबवण्यासाठी प्रयत्न केले काय, तर याच्यामध्ये असं दिसतंय की काँग्रेसनं एक स्पष्टीकरण याचं दिलंय। काँग्रेसचे जे प्रवक्ते आहेत जयराम रमेश यांनी ANIला सांगितलं की वंदे मातरम थांबवण्याचा प्रयत्न कुणीही केला नाही। यावेळेला जे काही घडलं ते पूर्ण वंदे मातरम म्हणताना जे खूप जास्त मोठं आहे त्यावेळेला सोनिया गांधी असं म्हणाल्या की खरगेंना एखादी खुर्ची अरेंज करा म्हणजे ते खुर्चीवर बसू शकतील, कारण खूप मोठ्या वेळासाठी त्यांना उभा राहावं लागू शकतं, कारण वंदे मातरम मध्ये 5 ते 6 कडवी आहेत जी पूर्ण वंदे मातरम म्हणायचं झालं तर मग एवढ्या वेळ खरगे उभं राहू शकणार नाहीत, म्हणून त्यांना खुर्ची देण्याचा प्रयत्न सोनिया गांधी करत होत्या आणि त्यासाठी जे काही झालं ते झालं। मग आता हे सगळं कव्हर अप करण्यासाठी काँग्रेस हे स्पष्टीकरण देतंय की नेमकं खरोखर त्यावेळेला खरगेंना खुर्ची देण्यासाठीच हे सगळं चाललेलं होतं, याचा थोडासा लॉजिकली आणि तिथं जे काय घडत होतं त्याच्या दृष्टीने विचार करायला पाहिजे। कारण वंदे मातरम चालू असताना किंवा राष्ट्रगीत चालू असताना कुणीही खुर्चीवर बसत नाही हे प्रत्येकाला माहिती आहे आणि खुर्चीवर जरी कुणी बसला असेल तरी आजारी असेल तरी देखील ते लोक उभं राहतात। मग वंदे मातरम चालू असताना सोनिया गांधींनी खरगेंना खुर्ची द्यावी अशी काय गरज त्यावेळेला निर्माण झाली होती, हा एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी येतो। पूर्ण वंदे मातरम गायलं जाणार आहे, जो नवीन कायदा भारत सरकारने केलाय त्याप्रमाणे याची कल्पना मग काँग्रेसच्या नेतृत्वाला नव्हती काय, हाही महत्त्वाचा यातला प्रश्न आहे। कारण पूर्ण वंदे मातरम गायलं जाणार आहे हे जर माहिती असतं तर अनेक नेते मग अगोदरच त्या पद्धतीनं अरेंजमेंट करून तयार राहिले असते। आणि जर एकदा पूर्ण वंदे मातरम चालू झालेलंच आहे तर मग ते अर्ध्यामध्ये थांबवून खुर्चीची अरेंजमेंट करायची एवढी तातडीची निकड काय पडलेली होती, हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा लॉजिकल प्रश्न आहे जो अनेकांच्या मनात येऊ शकतो। या सगळ्या गोष्टींची उत्तरं देखील काँग्रेसला द्यावी लागणार आहेत। आता याच्याबद्दलचं आणखी एक स्पष्टीकरण पवन खेरा जे काँग्रेसचे आणखी एक प्रवक्ते आहेत त्यांनी द्यायचा प्रयत्न केलाय। त्यांनी असं म्हटलंय की 1937 साली जेव्हा वंदे मातरम हे राष्ट्रगान म्हणून पहिल्यांदा म्हणजे भारताचं स्वातंत्र्याच्या अगोदर जेव्हा काँग्रेसनं स्वीकारलेलं होतं त्यावेळेला असंच ठरलेलं होतं की वंदे मातरमचं पहिल्या 2च कडवी ज्या आहेत तेवढीच म्हणायची आणि त्याच्यानंतरचं वंदे मातरम म्हणायचं नाही। त्यामुळे त्यांनी असं म्हटलं की ज्या लोकांनी स्वातंत्र्याच्या लढाईत सहभाग घेतला नाही त्यांनी आम्हाला या बाबतीत काही शिकवायची गरज नाही। पण मुद्दा असा आहे की 1937 साली जेव्हा हे वंदे मातरम स्वीकारलं गेलं त्यावेळेचा प्रॉब्लेम असा होता की त्यावेळेला संपूर्ण भारत हा एक देश होता, देशाची फाळणी झालेली नव्हती आणि ती फाळणी होऊ नये असं काँग्रेसच्या नेत्यांना तेव्हा वाटत होतं। त्यामुळं
या देशातले अनेक मुसलमान वंदे मातरमच्या संपूर्ण गीतावरती नाराज होते, कारण वंदे मातरमची जी पुढची कडवी आहे त्यामध्ये या देशाची तुलना एका देवीबरोबर केलेली आहे, दुर्गेबरोबर केली आहे, दुर्गेच्या शरीराचे जे हात आहेत, बाहू आहेत त्याच्याबरोबर केलेली आहे, अनेक अंगांच्या बरोबर केली आहे. त्यामुळे अनेक मुस्लिमांच्या दृष्टीनं ती एक हिंदूंची प्रार्थना होत होती, त्यामुळे मुस्लिम त्याच्यावर नाराज होते. मग नाराज मुस्लिम वेगळा देश घेऊ नयेत, वेगळी फाळणी होऊ नये देशाची, म्हणून त्यावेळेला काँग्रेसनं वंदे मातरम पूर्ण न म्हणण्याचा ठरवलेलं होतं. ते 1937 साली त्याचं कारण होतं देशाची फाळणी टाळण्यासाठी. आता देशाची फाळणी तसं करून देखील पूर्ण झालेलीच आहे. आता पूर्ण वंदे मातरम म्हणायला खरं तर काहीच हरकत नाही, कारण या देशामध्ये जे मुस्लिम राहिले ते त्यांच्या मर्जीनं राहिले आणि ते शाळेत असल्यापासून आतापर्यंत पूर्ण वंदे मातरम म्हणतात. या देशातले वंदे मातरम न म्हणणारे लोक फक्त हे ओवेसी आणि राजकीय विचारधारेनं प्रेरित असणारे आणि एक प्रकारच्या खुनशीपणाने या देशाकडे बघणारे लोक आहेत, जे वंदे मातरम म्हणत नाहीत. त्यामध्ये मुस्लिमांना पकडायचा प्रयत्न करू नये आणि मुस्लिमांच्या नावावरती पावती फाडायचा देखील प्रयत्न करू नये. या देशातले मुस्लिम वंदे मातरम म्हणतात, किमान मॅक्सिमम मुस्लिम तरी म्हणतात. आता यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट ही आहे की पूर्ण वंदे मातरम मग काँग्रेसच्या कार्यक्रमात का पूर्ण केलं गेलं हे देखील समजायला पाहिजे. तर भारत सरकारनं मागच्याच महिन्यात जुलै 2026 मध्ये एक नवीन कायदा संमत केलाय. हा कायदा आहे प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर ऍक्ट 2026. या कायद्याप्रमाणे पूर्ण वंदे मातरम हे सर्व राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये म्हटलं गेलं पाहिजे. राष्ट्रगीताला जो मान आहे म्हणजे जनगणमनाला, तोच मान आता वंदे मातरमला आहे, असं या नवीन कायद्याप्रमाणे आहे. आता याच्यामध्ये मुद्दा असा आहे की सरकारचं असं म्हणणं आहे की या गीताला थांबवण्याचा प्रयत्न, अडवण्याचा प्रयत्न किंवा मी थांबणारच नाही, मी म्हणणारच नाही, अशा प्रकारचा जर प्रयत्न कुणी करत असेल तर तो या राष्ट्रगानाचा अपमान आहे आणि त्याला काही शिक्षा देण्याची तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यक्रमात देखील पूर्ण वंदे मातरम म्हटलं गेलं आणि ते अडवण्याचा प्रयत्न झाला की नाही, आता काँग्रेसनं जे स्पष्टीकरण दिले ते खरं की खोटं हे आता जेव्हा त्याचं पूर्ण चौकशी होईल तेव्हा समजेल. पण मुद्दा असा आहे की 1937 साली जे केलं होतं ते पार्टिशन टाळण्यासाठी केलं होतं. आता पूर्ण वंदे मातरम म्हणायला काहीच हरकत नाही. या देशामध्ये वंदे मातरम पहिल्यांदा गायलं गेलं तेच मुळात काँग्रेसच्या एका कार्यक्रमात गायलं गेलं. काँग्रेसनं वंदे मातरम हे म्हटलेलं होतं. काँग्रेसच्या अनेक क्रांतिकारकांनी वंदे मातरम म्हटलेलं होतं. वंदे मातरम ही स्वातंत्र्याची प्रेरणा होती. वंदे मातरम असं म्हणत अनेक लोक फासावर चढले. त्यातले कित्येक लोक फासावर जे चढले ते काँग्रेसचे होते आणि आज काँग्रेसला वंदे मातरमची, पूर्ण वंदे मातरमची अडचण व्हायचं कारण काय आहे हे समजत नाही. त्यांनी या कायद्याला देखील विरोध केलेला होता, हे लक्षात घ्यायला पाहिजे. भलेही आज जे झालं ते त्यांनी दिलेलं स्पष्टीकरण खरं असेल देखील, पण तरी देखील कायद्याला विरोध करायचं काहीच कारण नव्हतं. जे 1937 ला झालं ते 37 ला झालं. आज 2026 मध्ये ती चूक दुरुस्त करायची वेळ आलेली असताना त्यांनी ती केली नाही, हे देखील इथं महत्वाचं आहे. आणि खरोखर त्या कार्यक्रमात सोनिया गांधी खुर्ची अरेंज करत होत्या की काय करत होत्या हे वेळ प्रसंगी समजेलच, पण जे चित्र उभं राहिलं, जे देशानं सगळ्या बघितलं ते अतिशय खराब चित्र होतं. वंदे मातरम सारखं राष्ट्रगान गायलं जात असताना या देशातल्या पक्षाच्या अत्यंत महत्वाच्या अशा नेत्या आणि इतर त्या पक्षाचे महत्वाचे नेते अशा पद्धतीने थांबवण्याचा प्रयत्न करतायत, हालचाली करतायत, जागा सोडून जातायत. या सगळ्या गोष्टी अत्यंत खराब दिसत होत्या, भलेही तुमचा त्याच्या मागचा उद्देश काहीही असेल. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे तुमच्यासाठी जीव तोडून राबणारे जे कार्यकर्ते आहेत ते जमिनीवर काम करतात, त्यांना त्यांच्या आजूबाजूच्या लोकांची उत्तरं द्यावी लागतात. त्यांच्या समोर हे व्हिडिओ त्यांच्या तोंडावर फेकून मारले जातात. त्यावेळेला तुम्ही जे तिथं बसून ज्या मोठ्या मोठ्या आयडिओलॉजीच्या गप्पा मारतात त्या गप्पा चालत नाहीत. त्या कार्यकर्त्यांना लोकांना उत्तर द्यावं लागतं आणि तुम्हाला डिफेंड करावं लागतं, काँग्रेसच्या नेतृत्वाला डिफेंड करावं लागतं. त्यावेळेला त्या कार्यकर्त्यांची काय पंचायत होत असेल याचा विचार या नेत्यांनीच खरं तर करायला पाहिजे, कारण या नेत्यांच्यामुळं कार्यकर्ते मग सोडून जातात आणि मग नंतर मग काँग्रेसवाले म्हणतात की ते कधी आमचे नव्हतेच, ते सोडून गेले. प्रत्यक्षात लक्षात घ्या, या काँग्रेसनं या देशाच्या स्वातंत्र्य लढाईमध्ये वंदे मातरमला मान दिला होता, सन्मान दिला होता. आज तो सन्मान आत्ताचं काँग्रेस का देऊ शकत नाही हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. खुर्चीचा प्रश्न होता की नव्हता नंतरची गोष्ट आहे, पण वंदे मातरम चालू असताना तुम्ही जी हालचाल केली ती सुद्धा त्याचा अपमान करणारीच होती असं आम्हाला वाटतं. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.